निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक असं अद्भुत मंदिर जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि ईश्वरी शक्तीचे चमत्कार सुरू होतात। आपण बोलतोय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल। 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एकमेव असं स्थान आहे जिथे महादेव केवळ एकटे नाहीत तर ब्रह्मा आणि विष्णू सुद्धा त्यांच्यासोबत वास्तव्यास आहे। पण तुम्हाला माहित आहे का, इथल्या शिवलिंगाचा आकार दिवसेंदिवस का कमी होत चाललाय? का हे मंदिर कलियुगाच्या अंताचे संकेत देत आहे? आणि महाशिवरात्रीला इथे नेमकं असं काय घडतं की संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत दुमदुमून जातो? चला उलगडूया त्र्यंबकेश्वरचं ते रहस्य जे आजही जगासाठी एक न सुटलेलं कोडं आहे। जगातील इतर सर्व ज्योतिर्लिंगे जमिनीच्या वर आहेत, पण त्र्यंबकेश्वरचं शिवलिंग एका खोलगट भागात दडलेलं आहे। यात अंक्यासारखी 3 लहान लिंग आहेत जी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानली जातात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंगांमधून सतत पाण्याचा नैसर्गिक झरा वाहत असतो, ज्याचा उगम आजही कोणाला शोधता आलेला नाही। पण एक चिंताजनक गोष्ट सुद्धा आहे। असं म्हटलं जातं की ही 3ही लिंग हळूहळू झिजत आहेत। पुराणानुसार ज्या दिवशी ही लिंग पूर्णपणे झिजतील तेव्हा कलियुगाचा अंत होईल। या झिजण्याचं नेमकं शास्त्रीय कारण आजही विज्ञानाकडे नाही। हे पूर्ण मंदिर काळ्या पाषाणात अशा पद्धतीने बांधलंय की बाहेर कितीही उष्णता असली तरी गाभाऱ्यात मात्र नेहमी बर्फासारखा थंडावा जाणवतो। महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा महापूर येतो। या दिवशी महादेवाला चक्क पांडवकालीन मानला जाणारा 5 मुखांचा सोन्याचा मुकुट परिधान केला जातो। हिरे आणि मौल्यवान रत्नांनी मढवलेला हा मुकुट वर्षातून फक्त काही विशेष प्रसंगीच बाहेर काढला जातो, ज्याचं दर्शन घेणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं। रात्रीच्या वेळी जेव्हा श्री त्र्यंबक राजाची भव्य पालखी निघते आणि कुशावर्त तीर्थावर शाही स्नान होतं तेव्हा वातावरण एका वेगळ्याच उंचीवर असतं। असं मानलं जातं की महाशिवरात्रीला कुशावर्त तीर्थात स्नान केल्याने माणसाचे सर्व जन्मोजन्मीचे दोष आणि पाप क्षणात धुवून निघतात। इथला हर हर महादेवचा जयघोष साऱ्या जगाला मंत्रमुग्ध करतो। गोदावरीचा उगम आणि त्र्यंबकराजाचा आशीर्वाद हे स्थान तुम्हाला आध्यात्मिक शांती सोबतच निसर्गाची भव्यता सुद्धा दाखवतं। जीवनात एकदा तरी या त्रिमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरला नक्की या। तुम्ही कधी कुशावर्त तीर्थाचा हा दैवी अनुभव घेतला आहे का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही महादेवाचे खरे भक्त असाल तर कमेंट्समध्ये ओम त्र्यंबक यजामहे किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। अशाच माहितीसाठी प्रहार न्यूज लाईनला आत्ताच फॉलो करा।